15 जुलै 2025 रोजी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज पाथरी शहरातीलच नव्हे तर मतदारसंघातील परभणी जिल्ह्यातील मोठे मोठे नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत। तसेच आज आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेशजी घोडे हे सुद्धा बाबाजानी दुर्राणी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घ्या की बाबाजानी दुर्राणी साहेबांना वाढदिवसासाठी त्यापैकी काय सांगणार आणि कशी शुभेच्छा देणार। आम्ही बाबाजानी साहेबांना आझाद क्रांती सेनेच्या वतीनं आज इथं शुभेच्छा देण्यासाठी आमची सर्व टीम आलेली आहे। बाबाजानी साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्य उपेक्षित गावाकुसाबाहेरच्या वंचित अल्पसंख्याक मराठा ओबीसी सर्व समाजाचा एक विकास करणारं नेतृत्व आहे। बाबाजानी साहेबांचं आजपर्यंत जे आपण काम बघितलं या पाथरीमधलं त्यांचं काम असेल तर आजपर्यंत एकही अशी घटना नाही की जेणेकरून कधी इथं जातीय तेढ निर्माण झाली असं आजपर्यंत तरी आमच्या ऐकण्यात नाही। म्हणून आम्ही बाहेरून मुद्दाम बाबाजानी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये बाबाजानी साहेबांनी एक चांगलं खातं त्यांना मिळावं, साहेब मंत्री व्हावेत आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांच्या हाताने गोरगरीब समाजाची सेवा त्यांनी आजपर्यंत केलेलीच आहे। यापुढेही त्यांनी त्यांच्या हाताने सेवा हो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो। कारण काहीच माणसं जन्माला येतात की सर्वसामान्यांना सोबत घेऊन आज जर बघितलं तर साहेबांसोबत साधातला साधा माणूस देखील त्यांच्यासोबत बसू शकतो, त्यांच्यासोबत बोलू शकतो। सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून साहेबांकडे बघितलं जात आहे। आम्हाला तर अशी माहिती आहे की साहेबांना एखादं काम एखाद्या गुत्तेदाराने काम केलं आणि ते काम साहेबांना व्यवस्थित वाटलं नाही तर साहेब ते लात मारून ते काम देखील पाडतात। मला नाही भ्रष्टाचार मान्य नाही, आम्हाला असले कामं मान्य आहे। इथल्या जनतेसाठी एक चांगलं काम उभा टाकलं पाहिजे, शासन आपल्या तालुक्यामध्ये असलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे। अशा पद्धतीचं नेतृत्व मुश्किलीनं मला वाटतं मतदारसंघाला मिळतं आहे। हे नेतृत्व आपल्या मतदारसंघाला जे मिळालेलं आहे या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांनी गावाकुसात बाहेरच्या माणसांनी साथ दिली पाहिजे, ताकद दिली पाहिजे। आणि येणाऱ्या काळात देखील आझाद क्रांती सेना आदरणीय बाबाजानी साहेबांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा आहे। जेव्हा केव्हा त्यांना गरज पडेल त्यावेळेस आम्ही मित्र म्हणून आणि आमची संघटना म्हणून पूर्ण राजकीय शक्ती राजकीय ताकद आमची जी आहे ती ताकद त्यांच्या पाठीशी उभा करण्यासाठी आम्ही सदैव हमेशा प्रयत्नशील राहू। धन्यवाद। आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेशजी घोडे हे तर मतदारसंघातील नाही पण ते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावरती त्यांचा प्रेम आणि आपुलकी त्या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते खास इथं आले होते। त्यांचं असं म्हणणं आहे की पाथरी मतदारसंघातील ते नसले तरी त्यांच्या मागं सुखदुःखामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाठीशी खंबीरपणाने आझाद क्रांती सेना व त्यांचे कार्यकर्ते ठामपणाने उभे राहतील। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज सच्चाई अब तक। सलमान सय्यद सोबत पाथरी।